गांधी जी का हत्यारा लाया जा रहा है, वहीं से गांधी जी का हत्यारा लाया जा रहा है। मी अमर नाही, एक ना एक दिवस मरणारच आहे, पण माझ्या मरणानं जर त्यांचा राग शमणार असेल, ही जाळपोळ थांबणार असेल, गांधी नावाच्या या अपराध्याला शासन दिल्याचं समाधान जर त्यांना मिळणार असेल, तर माझं हे रक्तही मी त्यांना द्यायला तयार आहे. मथुराम, तू मागे केवळ अस्थि ठेवत नाहीयेस, वृत्ती ठेवतोयस, विचार ठेवतोयस, त्यांची शस्त्र होती. जा रही है, हत्यारे को तुगलक रोड पुलिस स्टेशन पर रखा है, हत्यारा हिंदू है. आणि गांधीवधाच्या दुसऱ्या दिवशीपासून अटक सत्राला सुरुवात झाली. एक एक करून मंडळी जमा होऊ लागली. विष्णू करकरे, मदनलाल पहावा, दिगंबर बडके, शंकर किस्तय्या, माझा भाऊ गोपाळ, डॉक्टर परचुरे आणि स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची वर्दळ, त्यांच्या सभा, त्यांचं लिखाण. पण इथे तात्याराव फक्त आमचे होते. किती शिकायला मिळालं त्यांच्याकडे. आयुष्यातले शेवटचे दिवस अतिशय आनंदात गेले, सत्कारणी लागले झाले. सावंत गुन्ह्याचं नाव नाही विचारलं. इन्स्ट्रक्शन्स घेताना मध्ये मध्ये इंटरप्ट करणं मला आवडत नाही सर. कोणी महाराष्ट्रातला आहे तुमच्या पुण्याचा? सर, विजिलन्स स्टाफ इमिजिएटली पाठवा. यस सर. सगळे मोहल्ले सील करा. सर, आय डोंट वॉन्ट एनी नॉनसेन्स इन माय बीट. सर, मूव. आज कसे आला? प्रार्थनेला आलाय. 20 जानेवारीला इथे येऊन बॉम्बस्फोट करणारे तर बजू नव्हते ना, ते मारेकरीच होते. एक लक्षात ठेव पंडित, यश अपयश, कीर्ती दुष्कीर्ती, जन्म मरण या सर्व क्षणी जिथे पंडित आहे तिथे हा नाना आहे. संध्याकाळी प्रार्थनेला येणाऱ्या लोकांची बिर्ला भवनावर गर्दी होत असते. त्यामुळे 30 जानेवारीची संध्याकाळ मी गांधींच्या वधासाठी मुकरर केली. माझ्याजवळ तेव्हाही पिस्तूल होतं. मी त्यांची हत्या करू शकलो असतो, पण मी नाही केली. त्यांची हत्या हे माझ्यासाठी कर्तव्य होतं. मी पळून जाणार नव्हतो, स्वाधीन होणार होतो. पण तेव्हा